टिपिकल आरचीमध्ये आज तुमचं स्वागत आहे. आज आपण घरगुती गुलाबजाम करणार आहोत. मी एक पॉकेट आणलं होतं गुलाबजामचं. खास ते दादूला गुलाबजाम आवडतात, त्यामुळे मी आज करणार होते घरगुती गुलाबजाम. तर चला तर आपण आज सुरुवात करूया सुरुची गुलाबजाम म्हणून. सुरुची असं एक पॉकेट आहे, त्याच्यासोबत आपण आज ते बघा दादू बसलेलाच आहे. दादूला गुलाबजाम असं वाटतं त्याच्यामध्ये गुलाबजाम आहे. त्याला माहीत नव्हतं हे पीठ आहे, पण तो मस्त बसला मांडी घालून शांत. त्याने बघितलं, मग तो पळून गेला. बघा अशा प्रकारे मी आता गुलाबजामची सुरुवात करत आहे. आम्हाला माहीतच नव्हतं दादूला गुलाबजाम आवडता म्हणून. कधी आमचा प्रसंगच आला नाही त्याला खायला द्यायचा, किंवा बाहेर वगैरे कधी खाल्ला असेल तर त्यांनी पूर्ण खाल्ला नव्हतं. पण आम्हाला रात्री समजलं त्याला गुलाबजाम आवडत आहे. त्याने एकामागे 1-2 खाल्ली होती. त्यामुळे मग आज पॉकेट आणून घरीच आम्ही करणार होतो. घरगुती गुलाबजाम भरपूर होतील, चांगल्या तेलात असतील आणि त्याला वाटलं तसे तो खाईल. पण लहान आहे त्यामुळे काय, जर त्याला खायचे असेल तर खायला, आपल्याला गोड फिके बरोबर करता येते. हे पीठ असं आहे. मला याच्यात काहीतरी काळं वाटलं म्हणून मी थोडं बघितलं, पण काही नव्हतं. आता मी हे मस्त असं मळून घेणार आहे. चिकन असं चोपडं मऊसूत. मी पाण्यामध्येच करणार आहे, दुधात नाही मळते. मोकळं करून घेते आधी थोडंसं आणि पाण्यामध्ये मळून घेते. बघूया आपण किती गुलाबजाम होत आहे एवढ्या पिठाची. सुरुवात केली आहे मी. हाताला थोडंसं, दोन्ही हातांना थोडंसं तेल लावून घेतलं होतं. आणि हो, मला गुलाबजाम करताना प्लेन असे जमत नाही आहे, तुम्ही बघालच. पण मी ट्राय करते मुलांसाठी, घरगुती खाण्यासाठी. नाही म्हणत नाही मी. हे बघा, इतके असे आपले गुलाबजाम झालेले आहेत. दादूची लगेच सुरुवात झाली होती, पण त्याला मी ओरडली की हे कच्चं पीठ आहे. तोपर्यंत मी त्याला नादी लावायची, करायची, दोन्ही कामं माझे चालू होते. तेल तापायला ठेवलं होतं. आता मंद आचेवर मस्त असं तळून घ्यायची आपल्याला गुलाबजाम तळताना थोडंसं तेल हलवायचं, जेणेकरून ते सारखे तळले जातील. आणि हो, बारीक गॅसवर तळायचे आहे. आणि गुलाबजाम तळल्यावरती असे वेटलेस लागतं, वजन नाही राहत त्यांना, तेल पण नाही घेते ते. आणि एक गुलाबजाम फोडून बघायचं आहे मध्ये पीठ असतं का नाही. मी एक बघितलं होतं फोडून, माझ्या ह्याच्यात पीठ नव्हतं, त्यामुळे मी त्याच्यावर तळून घेतले होते. माझी कढई पातळ होती, त्यामुळे ते चिटकत होते आणि कमी तेलात मी तळले होते. तळून झाल्यावरती एक साईडला पाक चालू होता, हे बघा. नंतर मी त्याच्यामध्ये थोडी दालचिनी आणि आपली एलची कुटून टाकली होती पाकामध्ये. अशा प्रकारे माझे हे गुलाबजाम रेडी झाले होते. कसे वाटताय कमेंटमध्ये नक्की सांगा. घरगुती गुलाबजाम हे बघा, दोन्ही सेम तर नाही, इतके प्लेन नाही माझे, पण मग खाण्या इतके चांगले झाले होते. आणि संध्याकाळी एकामागे एक 3 गुलाबजाम त्यांनी खाल्ले होते. त्याला खूप आवडले. आता मी संध्याकाळचा बेत होता आमचा, भाजी पोळी, वालाच्या शेंगा प्लस मुटकुळे, आणि एक टाइमपास म्हणून मी मखाना पण केला होता मुलांसाठी. हे बघा, असं आमचं ताट आजचं मेनूचं होतं. छान होतं ना गुलाबजाम. हे माझ्या सासूबाईंचं होतं, त्यांना मी ताट केलं होतं. गरम गरम मुटकुळे, वालाच्या शेंगा, चपाती आणि स्वीट म्हणून गुलाबजाम. आणि हा मखाना मी अशा प्रकारे केला होता. अजून कोणी वेगळा करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदाच ट्राय केला होता, त्यामुळे मी या पद्धतीने मखाना तयार केला. या अशा आपल्या मस्त अशा वालाच्या शेंगा. नंतर आम्ही सगळे जेवायला सोबत बसणार होतो. आणि ही आपली मखानाची रेसिपी. बाय बाय मित्रांनो, गुड नाईट.